ओके, सो सगळ्यात पहिले हे आहे पनीर मेकर आणि मी ठरवलेलं आहे की मी आता घरातच बनवणार आहे पनीर इन्स्टेड ऑफ ऑर्डरिंग फ्रॉम आउटसाईड. सो ह्याची प्राईस आहे 79 रुपीज आणि खूपच जास्त स्वस्त पडलं आणि चांगलं पण आहे ॲक्च्युली. हे चुप हो जाओ, चुप हो जाओ. दाखवते तुम्हाला. सो हे असं आहे, हे निघतं असं. ह्याच्यात हे टाकायचं, ह्याच्यात तुम्ही जे दूध फाडता वगैरे ते टाकायचं, त्याच्यावरून हे ठेवायचं आणि ह्याच्यावर तुम्ही कोणतेही वजन ठेवू शकता. आणि खूप असं पातळ नाही आहे. मला आधी वाटलेलं की एवढी कमी प्राईस आहे तर मग एकदम काय बोलतो आपण साधं प्लॅस्टिक येईल किंवा काय, तर जाड आहे हे मटेरियल खूप. सो छान आहे आणि 79 रुपीज मीन्स नथिंगच आहे. त्याच्यानंतर मी ऑर्डर केलेलं आहे ही बॉटल, कारण की माझ्याकडे अशी होती ऑलरेडी, बट ती ना खराब झाली, ती हरवली काय मला आठवत नाही आहे. मला ही आवडते अशी बॉटल, एकदम स्लिम आहे, माझ्यासारखी नाही आहे. सो ही पण मला अराउंड काय 70 रुपीजला पडली आणि ह्याचं पण मटेरियल खूप छान आहे. सो हे 70 रुपीजला होती बॉटल आणि नॉर्मली आपण कुठे जर असं ही बॉटल घ्यायला जातो तर जास्तच प्राईस आहे त्याची. त्याच्यानंतर हे वालं मागवलं आहे मी, इथून पाणी भरू शकतो आपण. फेस आईस मसाज करण्यासाठी जे आपण आईस जमवतो ते आहे हे. आणि हे मला किती 17 रुपीजला पडले. 17 रुपीज म्हणजे काहीच अमाऊंट नाही आहे. आणि काय होतं, आपण नॉर्मल आईस जमा करतो बट मग ते हातात घ्या आणि फिरवत बसा, त्याला एवढं सगळं वेळ जातो. त्याच्यामुळे हे जास्त बेटर आहे, हे असं पकडून हातातून सरकत नाही आईस. सो हे 1770 रुपीज. त्याच्यानंतर मी ना हे मागवलं आहे चॉपर, कारण की माझ्याकडे जो होता ना तो असा मोठावाला होता, प्रेस करायचा वरून, आणि त्याच्यानं हात दुखायला लागले नंतर आणि तो खराब पण झाला. त्याची थोडी म्हणजे जुनं झालं, त्याच्यामुळे त्याची धारसुद्धा गेली. तर मी हा वाला ऑर्डर केला आहे आणि हा मला कितीला पडला आहे मुझे याद नाही आ रहा है, 75 रुपीज. आणि नॉर्मली जर आपण डीमार्टला वगैरे घेतो किंवा काय, तर मला वाटतं 150च्या खाली तर नाहीच भेटत असा वाला चॉपर. तो 75 रुपीजला मला भेटला आहे हा वाला. आणि चांगलं टाईम पण वाचतं आणि 75 रुपीज म्हणजे खूपच स्वस्त भेटलेला मी तर बोलेन. त्याच्यामुळे अतुलसाठी कामाची गोष्ट मागवली आहे, कारण की आमच्या गाडीत खूप सारा पसारा होतं आणि असं वेळ नाही भेटत की बाहेरून तर रोज क्लीन होते कारण की वॉचमॅन क्लीन करतो, बट आतून असं क्लीन करायला मी सुद्धा वेळ देत नाही आणि आतून नाहीत. सो त्याच्या कामाची वस्तू घेऊन आलेली आहे मी, विच इज दिस. हे वॅक्यूम आहे, 2 in 1 वॅक्यूम क्लीनर आणि पोर्टेबल आहे, वायरची गरज नाही, चार्जिंग केलं की चालतं आरामात. होम आणि कारसाठी मी इवन घरात सुद्धा वापरू शकते. हे सोफा वगैरे क्लीन करायला किंवा खिडक्या वगैरेचं जे असतं डस्ट ते क्लीन करायला पण वापरू शकते, सीएवाले. आणि हा मला ना 175ला पडला. सो वॅक्यूम 175 म्हणजे वर्थ. सो हे सगळं जे सामान आहे ना ते माझं 500 रुपयामध्येच झालं, 500 रुपयाच्या आतच. त्याच्यावर मला काहीतरी 40 रुपीज डिलिव्हरी चार्जेस लागले. सो असा हा येतो, ठीक आहे. सी इथे बटन आहे आणि ह्याला प्रेस केलं की चालू होतं, प्लस ह्याला तुम्ही डिरेक्ट असं नाही वापरायचं आहे. ह्याच्यात ना वेगवेगळे हे आहेत. सी हे असं पण आहे, हे जे आपण कारमध्ये यूज करू शकतो. नोझल आहे समोरचं. आणि हा वाला आहे की हे विंडोसाठी स्पेशली यूज होतो, याला जॉईन करू शकतो. आणि हा वाला जो आहे हा ह्याला जॉईन करू शकतो. सो हे विंडो वगैरे कामी येतं वापरायला.
आणि हा वाला जो सेक्शन आहे ना तो इथे समोर असं समोर ॲड यूज करायचं आणि ह्याला हे असं टर्न होतं, टर्न केलं की ओपन होतं आणि त्याच्यानंतर हे जे आतमध्ये आहे ना ते बाहेर निघतं असं. आणि मग ह्याच्यात जे डस्ट असेल ते आपण फेकू शकतो. सो मला हा वाला पण खूप आवडला. ह्याच्यासोबत ना वायर पण येते चार्जिंगची आणि हे असं मॅन्युअल पण दिलेलं आहे कसं वापरायचं ते. तर त्याच्यामुळे जितक्या पण गोष्टी मी मागवलेल्या आहेत त्या मला खूप जास्त अफोर्डेबल वाटत आहेत. आणि ही तर कामाचीच गोष्ट आहे. अतुलचं सगळ्यात जास्त कामाची आणि माझीसुद्धा कामाची. सो ही जी वेबसाईट आहे डिओ काय कुठे गेलं तरी आहे डिओडॅप म्हणून वेबसाईट आहे ही. आणि मी ऑफकोर्स लिंक मेन्शन करते. जे प्रोडक्ट पण मी मागवलं आहे त्याचीसुद्धा लिंक मेन्शन करते आणि जी ज्या वेबसाईटवरून मागवलं आहे त्याचं ते पण मेन्शन करते सो दॅट की तुम्हाला आयडिया येईल की मी कशावरून ऑर्डर केलेलं आहे. आणि जेवढ्या पण गोष्टी मागवल्यात ना त्या माझ्या 500 रुपयाच्या आत झाल्यात टोटल सगळं. त्याच्यामुळे खूप अफोर्डेबल आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते सांगा आणि इन्फॉर्मेटिव्ह होता की नाही. आणि असे बरेचसे अजून ब्लॉग्स मी घेऊन येणार आहे. प्लस जर अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. कारण की मी ठरवलं आहे मी अजून खूप सारे असे ब्लॉग्स घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.